LR मेत्रे, सहाय्यक कृषी अधिकारी रिसोड। मी आपणास 5% निंबोळी आर कसं बनवायचं, त्याच्यासाठी लागणारी सामग्री आणि त्याचा प्रतिबंधक उपाय म्हणून कसे त्याचा वापर करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, आपण पाहता की निसर्गाने आपल्याला खूप काही असं दिलेलं आहे की ज्यामध्ये आपले निंबाचे झाडं आहे। तुम्हाला माहिती आहे की दिवसेंदिवस रासायनिक कीटकनाशकावर खूप खर्च वाढत चाललेला आहे, परंतु तुझं आहे तुझीपाशी तरी तू भुललासी असं म्हणायला काही हरकत नाही। आपल्या आजूबाजूला जे असलेले लिंबाचे झाड आहे, आपल्याला माहिती आहे की मे आणि जूनमध्ये निंबोळी पक्व होते आणि ही जर पक्व झालेली निंबोळी जर आपण एकत्र गोळा करून जर ठेवली आणि ज्यावर जर आपल्याला निमआर्कची फवारणी करायची, त्याच्या आदल्या दिवशी जर आपण 5 किलो निंबोळी 10 लिटर पाण्यामध्ये जर भिजत ठेवली, त्याचबरोबर जर डिंक जर असला तर 400 ग्रॅम डिंक जर घेऊन जर आपण दुसऱ्या बकेटमध्ये रात्रभर भिजत जर ठेवला, पर्यायी डिंक जर नसला तर आपण साबणाचा चुरा किंवा सोडाही घेऊ शकतो। तर आपण रात्रभर भिजत ठेवलेला हा साबणाचा चुरा व वेगवेगळ्या बकेटमध्ये जे निंबोळीचा चुरा आहे हा सकाळी काडीने एकजीव करून घ्यायचा। काडीने एकजीव केलेला हे द्रावण आपण कपड्याने वस्त्रगाळ करून एका बकेटमध्ये घ्यायचे। त्या वस्त्रगाळ केलेलं द्रावण हे एक 90 लिटर पाण्याच्या ड्रममध्ये टाकायचं। त्याच्यामध्ये वस्त्रगाळ केलेलं द्रावण प्लस त्याच्यामध्ये आपलं साबणाचा चुरा किंवा डिंकाचं द्रावण ते तयार केलेलं ते टाकायचं आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की निंबामध्ये आझाडिरेक्टिन, निंबिन व निमसिडिन व सॅलेनिन हे घटक द्रव्ये असतात। हे घटक द्रव्ये आपल्याला त्याचा उपयोग फवारणीद्वारे आपल्याला करता त्याच्यातून जे आपण फवारणी करतो ते किडीसाठी प्रतिबंधक म्हणून वापर करतात। निंबिनमध्ये हा जंतुनाशक घटक द्रव्य असतो व सॅलेनिन हा किडींना दूर ठेवण्याचं काम करतो। म्हणजे आपण जर याची जर फवारणी आपल्या पिकावर पहिली फवारणी जर केली तर किडी तिथे अंडे घालण्यास परावर्तित होतात व ते बाजूला जाऊन अंडे घालतात। इन केस एखाद्या किडीनं अंडी जर घातली आणि अंडी घातल्यानंतर त्याच्यातून आळ्या जर बाहेर पडल्या आणि त्या आळीनं जर ते पानं जर खाल्ले, त्याच्यात कडवटपणा असतो, आझाडिरेक्टिन नावाचा घटक असतो आणि खाल्लेल्या पानामुळे त्या आळीमध्ये स्टरिलिटी निर्माण होते आणि पर्यायी ती आळी वांजपणा निर्माण होते, म्हणजे तिची पुढची पिढी ती तयार करू शकत नाही। आपण म्हणतो हम दो हमारे दो, परंतु किडी हम सो हमारे हजार। जसं आपल्याला माहिती एक किडी माझी पतंग बरेच 400 ते 500 ते 1000 अंडे घालू शकते, एवढी त्याच्यामध्ये क्षमता असते। मित्रांनो, जर हे 5% निंबोळी आर्क जर आपण पहिली फवारणी जर केली, 100% जर हे जर द्रावण आपण जर एका एकरासाठी जर वापरलं तर निश्चितच आपल्याला त्या होणाऱ्या रासायनिक कीटकनाशकावरचा खर्च आपल्याला कमी करता येईल आणि पर्यायी प्रतिबंधक नैसर्गिक कीटकनाशक म्हणून याचा आपण वापर करू शकतो। धन्यवाद।